मिक्सर वाटलं की असं बारीक हे झाले बघा. दाखवू का? बघा एकदम बारीक झाले असं हे. आता बघा ह्याच्यामध्ये मी काय काय टाकते. पहिलं टाकते थोडं मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडं हळद टाकते बघा. थोडंच टाकायचं हळद आणि थोडा हिंग टाकते बघा. थोडंच टाकायचं. हे थोडंसं हाताने मीठ वगैरे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे टाकायचे बघा. हे गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गव्हाचे पीठ, थोडं बेसन पीठ, हळद आणि मीठ आणि थोडं हिंग. आता तुम्हाला उकळताना काय काय पालकचं सगळं ते काय काय तुम्ही सगळं तर दाखवलेलं आहे. हे बघा आता हे पीठ मळून तयार आहे. ह्याच्या पुऱ्या पण करू शकतो आणि पालकचं परोठं पण करू शकतो. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे काय आहे, ओवा आहे आणि हे काय जिरा आणि हे तीळ आहे. हे परोठा करण्यासाठी ना हे सगळं मिक्स करायचं. परोठ्याला असं लाटताना करताना हे बघा हे सगळं असं मिक्स करून हे असं करून घ्यायचं. दाखवले हे काय असं करायचं. असं लावायचं आहे. याच्यामध्ये सगळं आहे ना. याला काय जास्त पीठ लागत नाही लाटताना. लाटून झालेले तुम्हाला टाकायचं दाखवते. असं कसं बाहेर हे करायचं. कोण ओवा जिरा ते मिक्सरमध्ये वाटताना टाकतात. पण हे वर केलं ना खाताना असं खमंग लागतात, टेस्टी लागतात. म्हणून ते वरून लावून करायचं. हे बघा एवढं छान होतात ना ते. मग ह्याच्याबरोबर सूप पण तयार होतं आणि परोठं पण तयार होतं. तर मग काय मुलांना डब्याला पण चालतं. काय सगळं चांगलं. हे बघा आणि तुम्ही हे ना दहीबरोबर, खोबरं चटणी बरोबर, शेंगा चटणी बरोबर, सॉस बरोबर असं तुम्ही खाऊ शकता. हे बघा हे खाण्यासाठी रेडी झाले. तर हे खाण्यासाठी रेडी आहे. बघा खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही तसं करून बघा.